हाय फ्रेंड्स, मी अर्चना। आज आमच्याकडे पावसाने तर सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे। गणपती पण पावसातच गेले आणि नवरात्री पण जवळपास पावसातच गेली आणि पावसाची एकंदरीत परिस्थिती बघता असं वाटतं की यावर्षीची दिवाळी खाऊनच पाऊस जाणार आहे। तर अशा या पावसाच्या थंडगार वातावरणामध्ये चहाबरोबर खाण्यासाठी मस्त असा स्नॅक्स पाहिजे। तर आज आपण आजच्या रेसिपीमध्ये चहाबरोबर खाण्यासाठी नमकीन अशा खारीसारख्या लागणाऱ्या शंकरपाळ्या बनवणार आहोत, ज्या तुम्ही चहाबरोबर पण खाऊ शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकता। ह्या खूप टेस्टी लागतात आणि सेम खारीसारखी टेस्ट असते त्याची। तर अशा या मिठाच्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या त्याची मी रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर या खूप खुसखुशीत होतात जर त्याचं प्रमाण व्यवस्थित असेल तर, आणि त्याची टेस्ट पण खूप छान असते। तर या अशा मिठाच्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी मी मैदा घेतलेला आहे। हा मैदा मी 4 वाटी घेतलेला आहे। जर तुम्हाला वाटीचं प्रमाण घ्यायचं असेल तर 4 वाटी मैदा घ्या, आणि जर किलोच्या प्रमाणे जर सांगायचं असेल तर मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। आणि या मैद्यामध्ये मी जिरं 1 चमचा आणि 1 चमचा ओवा याची पावडर करून टाकलेली आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मिठाच्या शंकरपाळ्या असल्यामुळे त्याला मीठ तर लागतंच, तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं। त्याच्यानंतर मी अर्धा पाव तूप घेतलेलं आहे। तर हे तूप मी गरम करून घेतलेलं आहे आणि गरम केलेलं तुपाचे मोहन ह्या पिठावरती टाकायचं आहे। तर अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला अर्धा पाव तूप घ्यायचं आहे। तुपाचं प्रमाण हे व्यवस्थितच पाहिजे। जर तूप कमी झालं तर शंकरपाळ्या कडक होतात, आणि जर तूप जास्त झालं तर शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळतात। तर आपण अर्धा पाव तूप हे अर्धा किलो मैद्यासाठी घेतलेलं आहे। हे तुपाचं मोहन मी पिठावरती पसरून घेऊन नंतर त्याला मिक्स करून घेतलं। चांगलं मिक्स करून हाताने व्यवस्थित असं चोळून घेतलं पीठ। त्याच्यानंतर मी त्याला जसं गरज वाटेल तसं पाणी ॲड करत करत त्या पिठाचा गोळा तयार करायला सुरुवात केली। तर पिठाचा गोळा तयार करताना पण पूर्ण असा पातळ करायचा नाही, घट्टसर असा गोळा तयार करायचा, कारण की आपल्याला ह्या शंकरपाळ्या पूर्ण अशा पातळ बनवायच्या असतात। त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण पातळ अशी चपाती किंवा पोळी बनवायची असते, म्हणून पिठाचा गोळा हा थोडासा घट्टसर बनवून घ्यायचा। तर माझा हा पिठाचा गोळा असा घट्टसर तयार झालेला आहे। तर हे पीठ मी आता 1-2 तास असंच झाकून ठेवणार आहे, आणि त्याच्यानंतर मी माझं आवरायला घेतलं। मला आज देवीची ओटी भरायची होती। तर ओटी भरण्यासाठी मी पीस, नारळ, बदाम, खरका जे ओटीला लागतं ते सर्व साहित्य घेतलं, आणि ते साहित्य घेऊन मी मुलांच्या शाळेच्या तिकडे जाणार होती। मुलांना शाळेतून पिकअप करून येता येताच देवीची ओटी भरायची होती मला। मुलांच्या शाळेच्या तिथंच जवळच ऑन द रोड एका ठिकाणी देवीची स्थापना केलेली आहे। आज दुर्गाष्टमीची 8वी माळ असल्यामुळे मला देवीची ओटी भरायची होती। तर मी देवीचं दर्शन घेतलं, तिथं ओटी भरली, आणि नंतर परत मी घरी आले। घरी आल्यानंतर ते पीठ छान भिजलेलं होतं, मग त्याला मी थोडंसं अजून मळून सैलसर करून घेतलं, आणि त्याची पातळ अशी चपाती लाटायला घेतली। मिठाच्या शंकरपाळ्या करताना पातळ चपाती किंवा पोळी काही म्हणाल ते पातळ पूर्ण अशी लाटून घ्यायची आहे। ज्यावेळी आपण गोड शंकरपाळ्या करतो त्यावेळी थोडीशी जाड अशी चपाती तयार करतो। तर इथं मिठाची शंकरपाळी करताना जेवढी शक्य होईल तेवढी पातळ लाटायची आहे, तरच त्या खूप छान एकदम खुसखुशीत होतात। तर अशा पद्धतीत मी पातळ अशी चपाती लाटून घेतली। हे पहा, ही अशी एवढी तिचं थिकनेस पाहिजे। तर अशी ही चपाती माझी लाटून झालेली आहे, आणि नंतर त्याचे मी काप करून घेतले। जसे पाहिजे तसे, तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही त्याचे काप तयार करून घ्या, आणि ते काप तयार करून झाल्यानंतर मग ते मला डीप फ्राय करायचे आहेत। तर मी असे हे थोडेसे चौकोनी असे काप तयार केलेले आहेत। हे पहा, हे असे काप तयार केलेले आहेत। नंतर मी तेल गरम करायला ठेवलं, आणि त्याच्यामध्ये ह्या शंकरपाळ्या डीप फ्राय करून घेतल्या। तर ह्या डीप फ्राय करताना पण गॅस मंद असा ठेवायचा आहे। मंद आचेवरतीच त्या व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत। तळताना जर गॅसची फ्लेम जास्त असेल तर त्या लवकर करपतात, आणि मग त्या व्यवस्थित अशा कुरकुरीत होत नाहीत। तर मंद आचेवरतीच अशा त्या तळून घ्यायच्यात, आणि असा डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत त्यांना तळून घ्यायच्या आहेत। तर ह्या अशा आपल्या खारीसारख्या लागणाऱ्या मिठाच्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत। तर अशा या शंकरपाळ्या तुम्ही मुलांना स्नॅक्स म्हणून पण देऊ शकता, तुम्ही चहाबरोबर पण खाऊ शकता। माझी ही आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी मोटिवेशन ठरतो।
तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय.